मुंबईच्या माटुंगामधल्या जैन मंदिरामध्ये विश्वगुरु भारत कल आज और कल हा कार्यक्रम सुरू आहे। कार्यक्रमाला जैन संघाचे नागरिक मोठ्या प्रमाणावर हजेरी लावताना दिसतात। दरम्यान दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावत जैनाचार्य नयपद्मसागर सुरीस्वरजी यांचा आशीर्वाद घेतलेला आहे। यावेळी त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे आज जैन मंदिरात आलेले आहेत। सर, तुम्ही या ठिकाणी जैन मंदिरात आलेले आहात, जैन आचार्य यांची देखील तुम्ही दर्शन घेतलेले आहात, काय सांगाल, काय भावना? आज या ठिकाणी नयपद्मसागर जैन आचार्य त्यांचे प्रवचन होतं विश्वगुरु भारतचं कल आज आणि कल या विषयावर, आणि त्याकरता त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी मी उपस्थित होतो। आणि देशाच्या लोकशाहीच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक किती महत्त्वाचं आहे त्याकरता सर्वांना ते मार्गदर्शन केलं। आणि भारत विश्वगुरु कालही होता, आजही आणि भविष्यात राहील याबद्दलची त्यांनी भूमिका आणि मार्गदर्शन या ठिकाणी केलं। प्रचाराला अवघे काही दिवस आहेत, 20 तारखेला मतदान होते। आज तुमच्याच दक्षिण मध्य मुंबईमध्ये आदित्य ठाकरे येतात, त्यांचा रोड शो होत आहे, कसं पाहता? नाही, कोणाचाही रोड शो झाला किंवा कोणाची सभा झाली तरी आता फरक पडणार नाही। दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील लोकांनी आता एक निश्चय केला होता की या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराच्या माध्यमातून माझ्या पाठीशी उभं राहायचं, कारण गेल्या 10 वर्ष केलेली कामं आणि आज ह्या ठिकाणी पण आपण या ठिकाणी उपस्थित असताना जैन समाजाकरता पण मी जे खासदार म्हणून केलेली कामं, म्हणून जैन समाज पण संपूर्ण पाठीशी आहे आणि समाजातील प्रत्येक घटक माझ्या पाठीशी असल्या कारणामुळे महायुतीचा विजय नक्की आहे। त्यामुळे कोणी रोड शो केला आणि कोणी सभा घेतला तरी हा मतदारसंघ हा शिवसेना प्रमुखांच्या विचारांचाच मतदारसंघ हे लोक मतदानाच्या माध्यमातून दाखवून देतील। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।